ठीक आहे. आम्हाला फ्लिपकार्टकडून भाईंदर पोलीस स्टेशनला कॉल आला की त्यांच्याकडे एक 4 मोबाईलची डिलिव्हरी सस्पेक्टेड पर्सन घेत आहे. ते माहिती मिळताच आमच्या भाईंदर पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर लगेच थोड्या वेळाने तिथे एक 8 मोबाईलची डिलिव्हरी आली होती. तेही जो सस्पेक्टेड पर्सन होता तो डिलिव्हरी घेणार होता. तर असं आम्ही लगेच 12 मोबाईल जप्त केले. आणि त्याच्यामध्ये हकीकत अशी होती की एका जळगावच्या व्यक्तीने त्याच्या बँक्स अकाउंटमधून काही पैसे कट झाले होते, डिडक्ट झाले होते. ते झाल्यानंतर त्यांनी लगेच त्याच्या बँकला कॉन्टॅक्ट केला आणि बँकने फ्लिपकार्टला सांगितलं की आमचा जो कस्टमर आहे त्यांनी कोणतीही गोष्ट ऑर्डर केलेली नाही आहे, पण त्याच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत. तेव्हा त्यांनी फ्लिपकार्टने ती ऑर्डर थांबवली. त्यानंतर आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की जो आरोपी आम्ही पकडला होता तो दिल्लीवरून 16 मोबाईल घेऊन आला होता आणि ते 16 मोबाईल त्यांनी त्याचे 2 मित्र होते त्यांनाही आपण अटक केलेलं आहे, त्यांना विकण्यासाठी दिले होते. आणि ह्याच्यामध्ये यांचं एक रॅकेट ऑपरेट करत होतं आणि ह्याच्यामधून आपण टोटल 28 मोबाईल आणि 4 लाख कॅश असा जप्त केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्यांची मोडस अशी होती की ते एक create.apk नावाची एक लिंक जे त्यांचा टार्गेटेड लोक आहेत त्यांना ते पाठवायचे. त्याच्यामुळे ते बँक्स डिटेल्स त्यांचे चोरी करायचे आणि सेम बँक्स डिटेल फ्लिपकार्टमध्ये त्यांच्या अकाउंट्समध्ये लॉग इन करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्डर करून ते डिलिव्हरी घेत असत.